वेलकम स्टुडंट्स. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली. आपण याआधी एक व्हिडिओ पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सहकार विषय अभ्यासण्यास सुरुवात केलेली होती. यामध्ये आपण इयत्ता 12वीमधील पहिलं प्रकरण अभ्यासत होतो. हे जे पहिलं प्रकरण आपण अभ्यासत होतो, सहकारी संस्थेचे संघटन, याच्यामध्ये आपण सहकारी संस्थेची संघटन रचना म्हणजे काय, याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, उदाहरणार्थ सभासद असतात, व्यवस्थापन समिती असते, व्यवस्थापन समितीमध्ये वेगवेगळे पदाधिकारी असतात, त्याचबरोबर सभासद म्हणजे काय, सभासदाची पात्रता आणि सभासदांचे प्रकार अभ्यासले होते. सभासदांच्या प्रकारामध्ये आपण क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद, नाममात्र सभासद असे सभासदांचे प्रकार अभ्यासले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या अभ्यासणार आहोत. सभासदांचे अधिकार म्हणजे काय? जेव्हा एखादा व्यक्ती सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून नियुक्त होतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला काही हक्क दिले जातात आणि त्यालाच आपण अधिकार असे म्हणतो. म्हणजे सहकारी संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी त्या ठिकाणी सभासदांना काही अधिकार दिले जातात. या अधिकारांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. सहकारी संस्था सभासदांचे अधिकार, याच्यामध्ये वेगवेगळे अधिकार सभासदाला मिळत असतात. याच्यामध्ये भाग प्रमाणपत्र मिळवणे, सभेबाबत अधिकार, व्यवस्थापन समितीबाबत अधिकार, निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार, वारसाबाबत अधिकार, त्याचबरोबर इतर अधिकार सुद्धा त्याला मिळत असतात. सभासदाच्या अधिकारामध्ये इतके अधिकार येतात. आता यातील एक एक घटकांचं स्पष्टीकरण आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं आहे भाग प्रमाणपत्र मिळवणे. भाग प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे काय? भाग म्हणजे काय? इयत्ता 11वीला असताना आपण भाग म्हणजे काय हा घटक अभ्यासलेला आहे. भाग म्हणजे सभासदाने संस्थेला दिलेले अल्पशे भांडवल म्हणजे भाग होय. मग जेव्हा सहकारी संस्थेकडून एखादा व्यक्ती भाग खरेदी करतो तेव्हा त्याचं प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी सभासदाला असतो. त्याचबरोबर सभासदाने सहकारी संस्थेमध्ये जी रक्कम भरलेली असते त्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी सभासदाला असतो. त्यानंतर दुसरा आहे सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा, त्याचबरोबर सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला असतो. म्हणजे सभेबाबत जे जे चर्चा असतील, विविध कार्य असतील किंवा सूचना मिळवण्या असतील, असे अनेक अधिकार त्या ठिकाणी सभासदाला मिळालेले असतात. त्यानंतर तिसरा घटक आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. आपण गेल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थापन समिती हा घटक संघटन रचनेमध्ये बघितलेला आहे. यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असतो. मग यामध्ये त्याला कोणते अधिकार मिळतात? तर व्यवस्थापन समितीवर आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा किंवा स्वतः निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची इत्यादी अधिकार सभासदाला मिळत असतात. म्हणजे तो आपला प्रतिनिधी निवडून देऊ शकतो किंवा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक सुद्धा लढवू शकतो. हे व्यवस्थापन समितीबाबत त्याला अधिकार मिळत असतात. त्यानंतर चौथा घटक आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार म्हणजे काय? व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलवल्यास, आपण जी व्यवस्थापन समिती अभ्यासतो या व्यवस्थापन समितीने वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलवल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. किंवा संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सभासद काय करू शकतो? अर्ज करू शकतो. उदाहरणार्थ व्यवहार नीट होत नसतील किंवा गैरव्यवहार होत असतील तरी सुद्धा सभासद निबंधकाकडे संस्थेची चौकशी व्हावी यासाठी अर्ज करू शकतो. याच्यानंतरचा घटक आहे लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार.
लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार म्हणजे काय? तर या ठिकाणी सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी सभासदाला असतो. म्हणजे व्यवस्थापन समितीने असं जाहीर केलेलं असतं की सहकार संस्थेने ज्या ज्या वस्तू व सेवा देऊ केलेल्या आहेत हा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी सभासदाला असतो. त्यानंतरचा घटक आहे वारसाबाबत अधिकार. वारस हा शब्द आपल्या ऐकण्यात वारंवार असतो. वारस नोंदवण्याचा अधिकार किंवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी सभासदाला दिलेला असतो. वारसाबाबत अधिकार म्हणजे त्या ठिकाणी सभासदाला त्याला जो व्यक्ती हवा आहे त्या व्यक्तीचं वारसदार म्हणून नाव नोंदवू शकतो किंवा त्याला वाटलं की वारस नावात बदल करावा तर तो व्यक्ती वारस नावात त्या ठिकाणी बदल सुद्धा करू शकतो. आणि शेवटचा घटक आहे इतर अधिकार. इतर अधिकार म्हणजे काय? तर इतर अधिकारामध्ये सांगितलं जातं सहकारी संस्थेची जे हिशोब पुस्तके असतात किंवा पत्रके असतात हे पाहण्याचे अधिकार असतात. त्याचबरोबर सहकारी संस्थांनी ज्या ज्या नोंदवह्या ठेवलेल्या आहेत या नोंदवह्या पाहण्याचा अधिकार त्या ठिकाणी सभासदाला असतो. त्याचबरोबर सांख्यिकीय प्रती मिळवण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी सभासदाला असतो. उदाहरणार्थ उपविधीची प्रत असेल, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असेल, नफा तोटा पत्रक असेल, सभासद नोंदवही असेल, सभेचे इतिवृत्त असेल, इतके कागदपत्र किंवा त्या ठिकाणी मिळवण्याचा अधिकार सभासदाला असतो. म्हणजे असे वेगवेगळे अधिकार त्या ठिकाणी सभासदाला मिळत असतात. सभासदांचे अधिकार हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. एकतर टिपा द्यासाठी 5 मार्कासाठी त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या ठिकाणी भाग प्रमाणपत्र मिळवणे, सभेबाबत अधिकार, व्यवस्थापन समितीबाबत अधिकार, निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, लाभांश वस्तू सेवा मिळवण्याचा अधिकार, वारसाबाबत अधिकार व इतर अधिकार असे अनेक अधिकार त्या ठिकाणी सभासदाला मिळत असतात. या पुढचा घटक जो आपण या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसतंय बघा, लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदाला असतो. त्याचबरोबर सभेमध्ये उपस्थित राहण्याचा किंवा चर्चा करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर या ठिकाणी दस्तऐवज व कागद मिळवण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी सभासदाला दिलेला असतो. आता आपल्याला यातला पुढचा घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे सहकारी संस्थांच्या सभासदांच्या जबाबदाऱ्या. आता सहकारी संस्थेची सभासदाची आपण पात्रता अभ्यासली, त्याचे वेगवेगळे अधिकार अभ्यासले याचा अर्थ त्या ठिकाणी सभासदांना काही जबाबदाऱ्या सुद्धा योग्य रीतीने पार पाडाव्या लागतात. याच्यामध्ये नियमांचे पालन करणे, देणी देणे, भागधारण करणे, त्याचनंतर देयता, वारस नोंद, कर्ज वापर व परतफेड, चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे, सभांना उपस्थित राहणे, उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री करणे, नुकसान भरपाई, संस्थेचे हित जोपासणे इत्यादी जबाबदाऱ्या सहकारी संस्थेच्या सभासदाला त्या ठिकाणी पार पाडाव्या लागतात. आता याचं आपण स्पष्टीकरण बघूया. त्यातला पहिला घटक जो आहे सभासदांच्या जबाबदाऱ्या, यामधला जो पहिला घटक आहे तो आहे नियमांचे पालन करणे. नियमांचे पालन करणे म्हणजे काय? तर या ठिकाणी सांगितलं जातं सहकारी संस्था स्थापन करत असताना जे जे उपविधी ठरवलेले असतात त्या उपविधींचं पालन करण्याची जबाबदारी या ठिकाणी सभासदाची असते. मग कायदा असेल, नियम असतील, पोटनियम असतील, या सर्वांची त्या ठिकाणी पालन करण्याची जबाबदारी सभासदाची असते. कुणाची असते? सभासदाची असते. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे देणी देणे. समजा एखाद्या सभासदाने राजीनामा दिला किंवा संस्थेने गैरवर्तन केल्यामुळे त्याची हकलपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगोदर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी
सभासदाने परत करणे हे त्याचं काय आहे, जबाबदारीचं काम आहे. म्हणजे जो जो ते देणी देणार आहे ती देणी त्यानं देणं त्याचं काय आहे, जबाबदारी आहे. कधीपर्यंतची, त्या ज्या तारखेला त्याचं सभासदत्व रद्द झालेलं आहे किंवा त्याला सभा संस्थेतून हकलून दिलेलं आहे त्या तारखेपर्यंतची देणी त्यानं देणं ही त्याची काय आहे, जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आहे भागधारण करणे. त्याच्यानंतर काय आहे, भागधारण करणे. भागधारण करणे याच्यामध्ये सांगितलं जातं सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलापैकी 1/3, 5पैकी 1/3 पेक्षा जास्त अधिक भागभांडवल धारण करता येत नाही. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, यांना कोणतेही बंधन नसते. हे याला काय असतात, अपवाद असतात. याला काय असतात, अपवाद असतात. त्यानंतर सांगितलेलं आहे देयता. देयता म्हणजे त्या ठिकाणी आपण सांगतो, देयता म्हणजे सांगतो दायित्व, दातृत्व. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचे, आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायची. देयतामध्ये सांगितलं जातं मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत सभासदांची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागाच्या दर्शनी किमतीइतकी असली पाहिजे. म्हणजे त्याने जितके भाग खरेदी केलेले आहेत त्याच्या दर्शनी किमतीइतकी जबाबदारी त्याने पार पाडली पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे वारस नोंद. आता वारस नोंद म्हणजे काय, सभासदाने आपले वारस नोंदवले पाहिजेत. म्हणजे समजा अचानक एखाद्या सभासदाचा जर मृत्यू झाला तर त्याचे भाग मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी वारस नोंद त्या ठिकाणी काय असते, आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीचं वारस म्हणून नाव त्या ठिकाणी लावू शकतो. गरज भासल्यास तो वारस नावात त्या ठिकाणी बदल सुद्धा करू शकतो. म्हणजे एकंदरीत त्याने वारस नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे कर्ज वापर आणि परतफेड. आता कर्ज वापर आणि परतफेड म्हणजे काय, तर सहकारी संस्थेमध्ये सभासदाने ज्या कारणासाठी कर्ज घेतलेले आहे, सहकारी संस्थांकडून सभासदाने ज्या कारणासाठी कर्ज घेतलेला आहे त्याच कारणासाठी सभासदाने कर्जाचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर वेळेमध्ये कर्जाची परतफेड सुद्धा केली पाहिजे. म्हणजे कर्ज वापर योग्य त्या कारणासाठी करून योग्य त्या वेळेत कर्जाची नियमित परतफेड केली पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. आता सहकारी संस्थेची चौकशी कोण करतं, तर या ठिकाणी सहकारी संस्थेची चौकशी हा निबंधक करत असतो. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास सभासदाने त्याला योग्य ती माहिती पुरवणे ही त्याची जबाबदारी असते. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेची असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची असेल किंवा सभासदाची असेल तर ही चौकशीच्या वेळी निबंधकाला सभासदाने योग्य ती माहिती त्या ठिकाणी पुरवली पाहिजे. त्याचबरोबर आहे सभांना उपस्थित राहणे. सभांना उपस्थित राहणे म्हणजे काय, संस्थेने वेळोवेळी ज्या सभा उपस्थित केलेल्या असतात त्यावेळी सभासदाने त्या ठिकाणी सभेला उपस्थित राहिलं पाहिजे आणि गरज भासल्यास त्या ठिकाणी मतदान सुद्धा सभासदाने केलं पाहिजे. ही सभासदाची काय आहे, जबाबदारी आहे. त्याचबरोबर सांगितलेला आहे 9वा घटक आहे उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री. उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री म्हणजे काय, उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने, बघा, उत्पादित सहकारी संस्थेच्या सभासदाने उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक संस्थेमार्फतच विकल्या पाहिजेत. म्हणजे ज्या सहकारी संस्थेने वस्तूची त्या ठिकाणी उत्पादन केलेलं आहे त्या संस्थेमार्फतच काय केली पाहिजे, वस्तूची त्या ठिकाणी विक्री केली पाहिजे. उदाहरणार्थ दूध असेल,
ऊस उत्पादक सहकारी क्षेत्र असेल, या संस्थेने आपलं उत्पादन आपल्या संस्थेमार्फतच त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याची विक्री केली पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे नुकसान भरपाई. सभासदाच्या गैरवर्तणुकीमुळे नुकसान भरपाई कशाची करायची आहे? समजा सभासदाच्या गैरवर्तणुकीमुळे जर संस्थेचे नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी त्या नुकसानीची भरपाई सभासदाने केली पाहिजे. काय सांगितलेलं आहे? सभासदाच्या गैरवर्तणुकीमुळे जर संस्थेचे नुकसान होत असेल तर त्याची नुकसान भरपाई सभासदाने त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ही सभासदाची काय आहे? वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि शेवटचा घटक आहे संस्थेचे हित जोपासणे. आता संस्थेचे हित जोपासणे म्हणजे काय सांगितलं जातं? तर सहकारी संस्थेचा जो सभासद असतो याने सहकारी संस्थेच्या हिताचंच कार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. सभासद कार्य करत असताना त्याच्या कार्यामुळे सभासदाला किंवा संस्थेला कोणतेही त्या ठिकाणी नुकसान होणार नाही किंवा कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घेणं ही सभासदाची काय आहे? जबाबदारी आहे. म्हणजेच त्या ठिकाणी संस्थेचे जे काम आहे या कामात सभासदाने त्या ठिकाणी व्यक्तीला किंवा इतर सभासदांना मदत केली पाहिजे. म्हणजेच संस्थेचं हित जोपासणे याला म्हटलं जातं. म्हणजे संस्थेसाठी जे सोयीस्कर आहे ती कार्य सभासदांनी त्या ठिकाणी केली पाहिजेत. म्हणजे सभासदांच्या जबाबदाऱ्या अभ्यासत असताना आपण या ठिकाणी नियमांचे पालन करणे, देणी देणे, भागधारण करणे, त्याचबरोबर भागधारण करणे, देयता, वारस नोंद, कर्ज वापर व परतफेड, चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे, सभांना उपस्थित राहणे, उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री करणे, नुकसान भरपाई आणि संस्थेचे हित जोपासणे असे घटक अभ्यासलेले आहेत. तर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सभासदांचे अधिकार म्हणजे वेगवेगळे अधिकार अभ्यासले, त्याचबरोबर सभासदांच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. महत्त्वाचा घटक म्हणजे सभासदांचे अधिकार आणि सभासदांच्या जबाबदाऱ्या हे दोन शब्द जरी ऐकण्यास एकसारखे वाटत असले तरी या दोन गोष्टीमध्ये काय आहे? फरक आहे. आणि सभासदांचे अधिकार वेगळे आहेत आणि सभासदांच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी काय आहेत? वेगळ्या आहेत. आणि या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज केलेला आहे. आता सभासदांच्या जबाबदाऱ्यानंतर सभासदत्व रद्द होण्याची जी कारणे आहेत ही कारणे सुद्धा महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन समिती आहेत त्याची कार्य आहेत. हे घटक आपण पुढल्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.